19 फेब्रुवारी म्हणजे प्रत्येक भारतीयांसाठी किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक सामान्य माणसासाठी उत्सवाचा दिवस। या 19 फेब्रुवारीला आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करतो। पण तुम्हाला माहिती आहे का, याच महाराष्ट्रामध्ये काही लोक तिथीप्रमाणे हा जन्मोत्सव साजरा करतात तर काही लोक तारखेप्रमाणे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म तारखेला घेऊन अजूनही इतिहासामध्ये खूप वाद आहे। पण तिथीप्रमाणे असो किंवा तारखेप्रमाणे महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस अजूनही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर अगदी काळजापासून करत असतो। तर आता ही 19 फेब्रुवारी आली कुठून, इतिहासामध्ये याबद्दलचे काय दाखले आहे, इतिहास आपल्याला काय सांगतो, याबद्दलची डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष। डी.व्ही. आपटे आणि M.R.J. परांजपे यांनी बर्थ डेट ऑफ शिवाजी या नावाने लिहिलेल्या पुस्तकात अनेक तारखा नमूद केलेल्या आहे। आपटे आणि परांजपे यांचे पुस्तक द महाराष्ट्र पब्लिशिंग हाऊस लिमिटेडने 1927 साली प्रकाशित केले होते। टिळकांनी याच पुस्तकातल्या काही मुद्द्यांचा आधार घेत शिवजयंती निमित्त काही मुद्दे मांडले। तेच मुद्दे समजून घेऊयात। त्यांचा पहिला मुद्दा असा आहे की कविभूषण यांनी शिवभूषण या काव्यात शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेबद्दल काहीही लिहिलेलं नाही। त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की सभासद बखर ही शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुमारे 15 वर्षांनी लिहिली गेली। त्यामध्येही तारखेचा उल्लेख नाही, केवळ एके ठिकाणी वयाचा उल्लेख येतो, ते म्हणजे जिजाबाई शहाजी महाराजांना भेटायला बंगळूरला गेल्या तेव्हा शिवाजी महाराज 12 वर्षाचे होते। त्यानंतर तिसरा मुद्दा टिळकांनी मांडला। मल्हार रामराव चिटणीस यांनी लिहिलेल्या बखरीमध्ये वैशाख शुद्ध द्वितीया शके 1549 गुरुवार असा उल्लेख आहे। त्यानुसार इंग्रजी तारीख पडताळली तर ती 6 एप्रिल 1627 येते। मात्र गणिती आकडेमोड करून पहिल्याच गुरुवारच्या ऐवजी शनिवार येतो। चिटणीस बखर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 130 वर्षांनी लिहिण्यात आली। त्यानंतर चौथा मुद्दा टिळकांनी मांडला। रायरी बखर प्राध्यापक फॉरेस्ट यांनी लिहिली होती। त्यामध्ये एके ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जन्माचे शके 1548 आणि एके ठिकाणी 1549 असं लिहिलं गेलं आहे। शिवाजी महाराजांचा मृत्यू शके 1602 म्हणजे 1680 साली झाला असं लिहिलं आहे। मात्र या बखरीत केवळ 2 वर्षाचा उल्लेख आहे, जन्म तारखेचा नाही। त्यानंतर पाचवा मुद्दा टिळकांनी मांडला। धार येथील काव्य इतिहास संग्रहामध्ये तिथी वैशाख शुद्ध पंचमी शके 1549 आणि सोमवार हा जन्मवार दिला आहे। मात्र यामध्ये नक्षत्र चुकीचे देण्यात आले आहे। त्यानंतर 6वा मुद्दा टिळकांनी मांडला। बडोदा येथे छापून प्रकाशित झालेल्या शिवदिग्विजय या ग्रंथामध्ये शके 1549 प्रभो संवत्सर वैशाख द्वितीया गुरुवार रोहिणी नक्षत्र अशी माहिती देण्यात आली आहे व जन्मावर गुरुवार दिलेला आहे। चिटणीस बखरीप्रमाणे यातही गोंधळ आहे असं दिसून येतं। 7वा मुद्दा टिळकांनी असा मांडला आहे। बडोदा येथे प्रकाशित झालेल्या श्री शिवप्रताप या ग्रंथात शके 1549 चे संवत्सर रक्ताक्षी असे देण्यात आले आहे। मात्र रक्ताक्षी हे नाव शके 1546 चे होते, शके 1549 चे नव्हे। 8वा मुद्दा टिळकांनी असा मांडला आहे। संस्कृत कवी पुरुषोत्तमानेही शिवाजी महाराजांची जन्मतारीख दिलेली नाही। 9वा मुद्दा टिळक मांडतात। असंच एक वेगळं टिपण काव्य इतिहास संग्रहाच्या नियतकालिकेने छापलेल्या मराठी साम्राज्याची छोटी बखर या लेखामध्ये दिसून येतं। यामध्ये शिवाजी महाराजांची जन्मतिथी शके 1549 शय वैशाख शुद्ध पंचमी सोमवार असा उल्लेख केला आहे। इतर संवत्सर वर्षाचं नाव चुकलेलं आहे, येथे प्रभो संवत्सर देखील असायला पाहिजे होतं। त्यानंतर 10वा महत्वाचा मुद्दा टिळक मांडतात। भारतवर्ष या नियतकालिकेने 91 कलमी बखर प्रकाशित केली आहे। त्या शिवाजी महाराजांची जन्मतिथी 15व्या परिच्छेदात दिली आहे। ती शके 1559 श्रय वैशाख शुद्ध पंचमी अशी दिली आहे। येथे 1549 ऐवजी 1559 असं शक पडला आहे। 11वा मुद्दा टिळक मांडतात। भारतवर्षाने पंतप्रतिनिधीची बखर प्रसिद्ध केली आहे। त्यात 1549 वैशाख पौर्णिमा सोमवार असा उल्लेख केला आहे। हे एक वेगळी स्थिती देण्यात आली आहे। सुरुवातीच्या काळात उपलब्ध असलेल्या माहितीनुसार
शिवाजी महाराजांचा जन्म शके 1549 मधल्या वैशाख महिन्यात झाला असावा असं गृहीत धरण्यात आलंय। मात्र 1916 साली सापडलेल्या एका दस्तऐवजानंतर मात्र ही परिस्थिती बदललेली आहे। हा दस्तऐवज म्हणजे जयदेव शकावली। या शकावलीमध्ये दिलेल्या नोंदणीनुसार लोकमान्य टिळकांनी फाल्गुन वद्य तृतीया 1551 शुक्रवार 19 फेब्रुवारी 1630 अशी छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख आहे असं घोषित केलं। त्यानंतर 1627 की 1630 असा सुद्धा वाद पाहायला भेटला। आता इतकं सर्व झाल्यानंतर महाराजांची जन्मतारीख नक्की 1627 ची की 1630 ची काय मान्य करावं हा प्रश्न उरतोच। आपटे आणि परांजपे यांनी 1627 म्हणजे 1549 शक नसावे हे सांगण्यासाठी काही विशेष नोंदी दिलेल्या आहे, म्हणजे काही ग्रंथांचा त्यांनी संदर्भ दिला आहे। त्यातला पहिला ग्रंथ म्हणजे कवी परमानंदांचा शिवभारत। या शिवभारत लिहिणाऱ्या कवी परमानंदांनी शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील 1662 पर्यंतच्या घडामोडी दिलेल्या आहे। त्यामध्ये फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 अशी तिथे दिली आहे। जयदेव शकावलीतही ही नोंद आपल्याला जुळून येईल। त्यानंतर दुसरा म्हणजे राज्याभिषेक शकावली शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका वेळेस तयार करण्यात आली होती। त्यातही फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 ही तारीख देण्यात आली आहे। ही शकावली शिवापूरच्या देशपांडे यांच्या दस्तऐवजामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर तिसरा मुद्दा फोर्ब्स दस्तऐवज। गुजराती दस्तऐवजांचे संपादक ए.के. फोर्ब्स यांच्याकडे असलेल्या नोंदीतही शके 1551 अशी नोंद आहे। चौथा मुद्दा म्हणजे जयदेव शकावलीचा। या शकावलीत स्पष्टपणे 1551 या वर्षाचा उल्लेख केल्याचं आढळून आले आहे। पाचवा म्हणजे दास पंचायत शकावली। या दस्तऐवजात शिवाजी महाराजांचा जन्म शके 1551 मध्ये झाला अशी नोंद आहे। सहावा म्हणजे ऑनर्सच्या नोंदी। या दस्तऐवजात शिवाजी महाराजांचा जन्म 1629 साली झाला अशी नोंद आहे। सातवा म्हणजे स्प्रेंजेल। यामध्ये 1791 साली प्रसिद्ध झालेल्या जर्मन पुस्तकात शिवाजी महाराजांचा जन्म 1629 साली झाला असेल असं लिहिलं आहे। त्यानंतर आठवा मुद्दा तंजावरचा शिलालेख। तंजावरमध्ये 1803 साली कोरलेल्या शिलालेखात शिवाजी महाराजांचा जन्म शके 1551 साली झाल्याची नोंद आहे। मात्र त्यात संवत्सराचे नाव चुकले आहे। शिवाजी महाराजांचा जन्म 1630 साली झाला हे सिद्ध करणारा आणखीन एक महत्त्वाचा दस्तऐवज जोधपूर येथे सापडला। जन्मकुंडलीबाबतचा हा अमोल ठेवा जोधपूरच्या मिठालाल व्यास यांच्याकडे असल्याचे पुण्याचे ज्योतिष तज्ञ पंडित रघुनाथ शास्त्री यांना समजले आणि नंतर सर्व उलगडा झाला। या दस्तऐवजात शिवाजी महाराजांची कुंडली आहे। त्यात मारवाडी भाषेमध्ये नोंद केलेली आहे। संवत 1686 फाल्गुन वदी 3 शुक्रे घटी 30 राजा शिवाजी जन्म संवत 1686 फाल्गुन वद्य 3 म्हणजेच फाल्गुन वद्य तृतीय शके 1551 सन 1630। आता शिवजयंती नक्की कधी साजरी करायची आणि महाराजांची जन्मतारीख कोणती हा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक समिती स्थापन केली। ती समिती 1966 साली स्थापन करण्यात आली। सध्याचा 19 फेब्रुवारी 1630 या तारखेचा निर्णय कसा झाला याबाबत माजी आमदार रेखाताई खेडेकर यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली। या तारखेच्या निर्णयासाठी त्यांनी भाजप शिवसेना युतीच्या पहिल्या सरकारच्या काळात प्रयत्न केले होते। त्या म्हणाल्या, याबाबत जुन्या समितीचा अहवाल इतर पुरावे मांडून मी शासकीय ठराव मांडला। त्याला विधिमंडळाने मंजुरी दिली आणि 19 फेब्रुवारी 1630 तारखेला मान्यता मिळाली। त्यानंतर नव्या सरकारमध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले तेव्हा मी या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा प्रयत्न केले। विलासराव देशमुख यांच्या आघाडी सरकारच्या कॅबिनेटने त्याला मंजुरी दिली आणि हा निर्णय लागू झाला। इतिहास अभ्यासक जयसिंगराव पवार यांनीही समकालीन पुरावे पाहता 1630 मधील तारीख सुयोग्य असल्याचे दिसते, म्हणून या तारखेचा आम्ही पाठपुरावा करतो असं सांगितलं। तर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणाले, जन्मतिथीबाबत नवा ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत थोडा धीर धरून आधीची तारीख कायम ठेवता आली असती। शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीबाबत नवा अस्सल पुरावा मिळणार
असं नाहीच। इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांच्या मते महाराष्ट्राच्या विधिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार शिवजयंती तारखेनुसार साजरी करावी। आताच्या काळात सर्व निर्णय कामे तारखेनुसार होतात, त्यामुळे तिथीऐवजी तारखेनुसारच शिवजयंती साजरी व्हावी। 100हून अधिक काळ संशोधन करूनही आजही शिवाजी महाराजांची जयंती नक्की कधी साजरी करावी याबद्दल दुमत आहे असं दिसून येतं। आज काही ठिकाणी शिवजयंती जुन्या तारखेनुसार, शासकीय उत्सव नव्या तारखेनुसार आणि काही ठिकाणी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते। मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीबाबत काही वाद असला तरी 19 फेब्रुवारीचा हा दिवस भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी जल्लोषासारखा, उत्सवासारखा साजरा केला जातो। तिथीबाबत काही वाद असले तरी छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेता प्रत्येक भारतीयांच्या ओठावर जय असंच नाव येतं। म्हणजेच काय तर तिथीबद्दल कितीही वाद असले तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आदर आहे तो आदर प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये कायम अजूनही जसाच्या तसाच आहे। आता ही माहिती तुम्हाला नक्की कशी वाटली? तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कशी साजरी करता? तिथीनुसार, तारखेनुसार, नव्या तारखेनुसार की जुन्या तारखेनुसार? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।